1.5 किलोमीटरचा रस्ता आहे। हा रस्ता पूर्वीपासून अस्तित्वात नव्हता। या साईडला पिंपवंडीची शेतकरी आहेत, या साईडला काळवडीची शेतकरी आहेत, पण त्यांचा शेतमाल बाहेर काढण्यासाठी कोणत्याच प्रकारची सुविधा नव्हती। नंतर आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक मीटिंग घेतली। त्यानंतर मुख्यमंत्री अभियान जे आलं, मुख्यमंत्री पंचायत राज अभियान, त्याच्या अंतर्गत आम्हाला पानंद रस्त्यांची पण गरज होती आणि ते निघाली पाहिजे असं त्याच्यात एक प्रश्न होता। त्यानंतर आम्ही सगळ्यांना एकत्र करून प्रत्येक शेतकऱ्याने 10,000 रुपये जमा केले। 10,000 रुपये जमा केल्यानंतर हळूहळू कामाला सुरुवात झाली। त्यानंतर हा तुम्हाला सुरुवातीला जरी छोटा रोड दिसत असेल, पण इथे थोडीशी हे ओढा असेल किंवा या साईडने शेतकरी आहे, पण त्याच्यातून मार्ग काढून हा पूर्वी खूप छोटा रस्ता होता, पण आता थोडासा मोठा करून आपण तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे 28+10 म्हणजे असा 38 फुटाचा रस्ता आपण पुढे केलेला आहे। त्यानंतर या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी सहकार्य करून आणि पिंपवंडीचे विशेषतः या ठिकाणी पिंपवंडीचे शेतकरी आहेत आमच्याबरोबर। म्हणजे हा एकाच गावाचा फायदा नाही आहे, हा साधारण 1.5 किलोमीटर म्हणजे तोत्रे भाऊसाहेबांचं जो पुढचा ग्रामीण मार्ग मी सांगितला बाजिंद हॉटेलकडे जातो, त्या ठिकाणी हा रोड निघतो। आणि हे सगळं करत असताना याला साधारण 1 महिन्याचा कालावधी गेला। त्याचं बिल साधारण आम्ही त्या दिवशी हिशोब केला रवी बोराडेनं आम्ही, कारण 3 लाख रुपये या सगळ्या लोकांनी जमा केले आणि त्या माध्यमातून झालेले। याच्यात काही ग्रामपंचायत हिस्सा आहे, पण हे सगळं करत असताना आम्हाला आता एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं। त्या दिवशी जसं तुम्हाला सांगितलं मी की आमदार साहेबांना सांगितलं याला खडीकरण, आणि त्यांनी शब्द दिला की मार्च नंतर आपण याचं खडीकरण करून घेऊ। कारण इकडे वस्ती जरी कमी असली पण शेतीमाल किंवा जी जमीन आहे ती भरपूर प्रमाणात आहे आणि प्रत्येकाच्या विहिरी आहे। संध्याकाळी जायची अडचण व्हायची, कडेला टणटणी बाबळी ह्या सगळ्या होत्या, आम्ही त्या स्वच्छ केल्या। आणि दुसरा एक चांगला माणूस असा आहे की दोन्ही साईडला आपण आहे ना एक जागा तयार केली, ज्या ठिकाणी आपण नारळाची आपण त्यांना झाडं देणार आहे, ड्रीप पण प्रोव्हाइड करणार आहे, फक्त त्यांनी ती लावून घ्यायची। आता थोडक्यात मी ओळख करून देतो सगळ्यांना। नवनिर्वाचित सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती साहेब, उपसभापती साहेब या ठिकाणी आहेत। त्या कमलताई शेळचंदे त्या आपल्या पंचायत समितीच्या सभापतीताई आहेत। त्या निमित्ताने तालुक्याचे सभापती असतील, उपसभापती असतील, पंचायत समिती सदस्य असतील किंवा या जिल्हा परिषद गणाचे माननीय सदस्य असतील मंगेश नाकाच्या, या सर्वांचे काळवाडी गावात आल्याबद्दल प्रथमतः मी आभार व्यक्त करतो। जे काही EM आपण टाकलेलं आहे, सुरू केलेलं आहे, वगैरे सर असतील, पाटील सर असतील किंवा ज्या कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी सहकार्य करतात त्या डोळे मॅडम असतील, या गावातलं ग्रामविकास ट्रस्ट असेल, आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिकांचा संघ असेल, तरुण मंडळी असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, महिला असतील, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। थोडंसं सौरभ तुमच्याकडे वेळ मागतो, कारण आपण दोघांनी बरोबर काम केलं आहे। मी सरपंच वगैरे केलं असतं, तर थोडीशी काळवाडी गावातली रस्त्याची दयनीय अवस्था, या ठिकाणी अन्नापद्धतीचं आहे। 50 चौकाच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस आमदार साहेबांनी जिल्हा परिषदच्या वेळी काही उद्घाटन समारंभ ज्यावेळेस घेतला त्यावेळेस आपल्याला जवळपास 2.25 कोटी निधी मिळालेला होता। पुढेही आपल्याकडे बरीचशी कामं पेंडिंग आहे। आज स्थिती अशी आहे की बऱ्याच ठिकाणी खडीकरण बऱ्यापैकी मागच्या वेळेस इस्टिमेट बंद झाली आहे, आता काँक्रिटीकरण बऱ्यापैकी झालेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही म्हटलं की प्रस्ताव नाही, पण आमच्याकडे अडचण अशी आहे की आमची जी वस्ती ही या साईडला आहे आणि चुकीचं काम केलं की नंतर कोणतरी माहिती अधिकार देतं हे काम इथं तसं झालं, ते कॉन्ट्रॅक्टर अडचण येतो, तेव्हा आम्ही तो चुकीचा प्रस्ताव दिला। तर आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्याकडे 30 लोकांचे 3 रस्ते आहेत। एक तोतरवेटपासून ते डायरेक्ट मुंबई नंबर 2 पर्यंत एक रस्ता आहे, त्याच्यातला तोतरवेटपासून कोळे रस्तेपर्यंतचा रस्ता पूर्ण आहे आणि तिथून पुढे उब्रज नंबर 2 पर्यंत रस्ता बाकी आहे। तो पूर्णपणे पिंपळवाडी, काळवाडी, पिंपरी पेंढार आणि उब्रजच्या लोकांना शॉर्टकट आहे। अर्ध्या तासाचा अंतर पूर्णपणे वाचतं, डायरेक्ट ते थांबवलेलं नाही। त्यानंतर बेल्ले दरबाराचा 70 लाखाचा निधी, यावेळी 80 लाखाचा निधी, यावेळी पासून त्याचा निम्मा आपला रस्ता पूर्ण झाला आहे, तो पण 30 चौकामध्ये। त्यानंतर आमच्या तिथून संतोषी मातेपासून जाणारा ते उब्रजला रोड होता, उब्रज नंबर 1 ला गेला, असे 3 ग्रामीण मार्ग आपल्याकडे आहेत। त्यासाठी साधारण आपल्याला 2.5-3 कोटी रुपयाची गरज आहे आणि ग्रामीण मार्गाला तुमच्याकडे निधी उपलब्ध असेल, इतर इतर मार्गाला निधी उपलब्ध असेल, त्याचबरोबर आमच्याकडे पेव्हिंग ब्लॉक आम्ही बसवले होते। त्यावेळेला 2014-2019 मध्ये आमदार असतात, पण त्याची अडचण आता अशी होती ना की ज्यावेळेस पाऊस पडतो ते पेव्हिंग ब्लॉक भिजल्यानंतर खालीवर म्हणजे पाणी जातं, पाणी गेल्यावर
ते पाणी गाडी गेल्यानंतर दुसऱ्याच्या अंगावर होतं. तर ते पेन ब्लॉक ऐवजी आपण त्या ठिकाणी कॉन्क्रीट वगैरे जर केलं तर ते अतियोग्य ठरेल. आणि आमचा एक ग्रामपंचायतच्या मिटिंगमध्ये ठराव झाला की जे पेन ब्लॉक दिसतील आमची जे देवस्थान आहे त्या देवस्थानांना आम्ही ते देणार आहे. कोणाला वैयक्तिक आम्ही ते पेन ब्लॉक देणार आहे, जेणेकरून त्याचंही सुशोभीकरण त्या मंडळाने करून घ्यायचे फक्त आम्ही पेन ब्लॉक देणार आहे. त्यानंतर आमच्याकडे तुम्ही पाहिलं असेल तर आता की आम्ही सोलर दिवे बसवतो. सोलर दिव्याचा खर्च थोडासा जास्त आहे. तर आमची संकल्पना अशी की कुठेतरी एका ठिकाणी 5 किलोवॅट 3 किलोवॅटचे ऑन ग्रीड सिस्टीम तयार करून त्या ठिकाणी जे पत्ते दिवे त्याला मी लाईट कनेक्शन देऊ. आपण ते चालवलं तर खूप चांगलं होईल, कारण ते दिव्याचा खर्च नंतर मेंटेनन्स केल्यानंतर परवडत नाही. कारण आम्ही आता जवळपास 47,000 बॅटऱ्या टाकल्या त्या पण स्वस्तात टाकल्या म्हणून त्याची किंमत 70,000 म्हणजे आम्हाला लोकसहभागातून सहकार्य करतात. ते जर आपण ठीक ठिकाणी केलं तर हे गावच्या ठिकाणी जो बिबट्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल आणि त्याला खर्चही सगळ्यात मोठ्या प्रमाणात कमी होईल. आमच्याकडे आता 15 किलोवॅटचा प्रोजेक्ट तयार आहे, त्याच्यावर आम्ही गावाची स्ट्रीट लाईट असेल आणि गावची पाणी पुरवठा करतो आणि आरो प्लॅन्ट आहे ते चालवतो. त्याला अत्यंत कमी बिल 15 किलोवॅट तिथे आत्ताही आम्ही 5 लाखाचा 15 कॅरेट दिली. आमची जी काही नदीची बिल तिला दिलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी आमचं महिन्याचं वीज बिल 20 ते 22,000 रुपये. आमचं उत्पन्न तेवढं नाही की वीज बिल त्याच्यात होतं. त्यामुळे हा खर्च कशातून भागवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आमचं उपस्थित आहे. त्यानंतर आमची तुम्हाला सांगायचा आनंद आहे की डिसेंबरमध्ये घरगुती वसुली असेल, पाणीपट्टी वसुली असेल 100% पूर्ण आहे. जी मागची थकबाकी असेल ती लोकांनी पूर्ण भरलेली आहे. ज्यांच्या ज्या अडचणी होत्या त्यांचं सोडवायचा प्रयत्न आम्ही ग्रामपंचायत असेल किंवा इतर गावातील जे लोक असतील त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगायची असेल की त्याचं म्हणजे शेड पातळीवरती आत्ता की त्या आम्ही जिम तयार करतो. 5 लाख रुपये आमची बक्षीस रकमेची शिल्लक होती. जसं आम्ही ते शेड उभं राहिलं त्याला आम्हाला निधी कमी म्हणजे साईडने स्लायडिंग बसवायचं आणि खाली फक्त कार्पेट झालं तरी आमची तेवढीच अपेक्षा आहे. आमच्याकडे साधन सामग्री उपलब्ध आहे, तिथं आम्ही काम चालवून घेणार आहे आणि त्याचा जो काही मेंटेनन्स आहे किंवा आत्ता जी काही रिपेअरिंगला जे पैसे लागतात ते ग्रामपंचायत खर्च करायचे आहे. तेवढी आमची विनंती आहे. थोडी सुसज्ज अशी जिम आडाच्या वाढीसाठी जिम नको आम्हाला, पण अशी सुसज्ज अशी जिम जर तयार करून मिळाली. कारण आत्ता अडचण काय होते की समोर त्या ठिकाणी आपण स्वयंपाक बनवतो, जी ज्येष्ठ नागरिकांना आपण बोलतो त्या ठिकाणी आपल्याला जागा कमी पडते, स्वयंपाक असतो, मग ते सगळं खराब होतं. त्यामुळे आम्ही दुसरी गोष्ट आम्ही काही ठराव केला की पोस्ट ऑफिस आणि याला जागा आमच्याकडे कमी तलाठी ऑफिसला, तर आम्ही मध्ये त्याचे 3 गाळे पडतात. तर एक गाळा आपला जे काही जेवणाचं येत आहे लागतं त्यासाठी आम्ही ठेवणार आहे. मधला गाळा तलाठी ऑफिस आणि पोस्ट ऑफिससाठी आता त्याचं थोड्या दिवसात त्याचं काम चालू होतं. त्यानंतर SBMमधून जे पैसे मिळतात जे अण्णांना विशेषतः आमची विनंती किंवा सभापतींना विशेष विनंती, तुम्हाला GBमध्ये बोलायला चान्स असतो, बाकी सदस्यांना काही देत नाही. त्या ठिकाणी SBMला 2 ते 2.5 लाख रुपये दिले जातात टॉयलेटमध्ये. त्याची रक्कम वाढवली जावी, त्यातून ते काम पूर्ण होईल. जे काही प्लॅन आहे किंवा त्याचं GST आहे त्याला ते पैसे आपले पडतात. तेव्हा आम्हाला आलेली 2 टॉयलेट आमची परत गेली जातात. का तर ठेकेदार काम करायला पाहिजे. हे सगळ्या अडचणी थोडंसं त्यावर मी लक्ष देऊ. सुसज्ज असं आता काय झालं गावच्या तोंडावरचे टॉयलेट आम्ही डिमॉलिश करणार, कारण ते जुने आहे आणि ती पहिला यूज केली. थोडंसं गावात पाहुणा आल्यानंतर ते तोंडाला टॉयलेट असं विचारायचं. आमच्याकडे पर्यायीला जागा पण उपलब्ध आहे, त्याला आम्हाला थोडासा निधी मिळाला तर बरं होईल. त्यानंतर तुमचा काही सेस फंड असेल किंवा पंचायत समितीला जो काही 15-20 पैसे आलेले नाही, पण जे काही 15-20 पैसे येतील त्यातून आम्हाला ज्याच्या काही नावी नाही, आम्ही रस्त्यांना पैसे तुमच्याकडे मागणार नाही. आमच्याकडे आरोग्य झालेली व्यवस्थित झालेली आहे. ज्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही जे काही राबवणार त्याला आम्हाला तुमच्याकडनं 15-20 माध्यमातून तुम्हाला तुमच्या वाट्याला जो काही निधी आम्ही आम्हाला नाही सगळ्यात गावाला त्याच्यातला मोठा वाटा आम्हाला मिळावी अपेक्षा वगैरे आहे. त्यानंतर इथे जे काही इंटरनल इथे तुम्ही या जागा पाहता या ठिकाणी ती सगळी जुनी घर होती आणि ती पूर्णपणे डिमॉलिश केली. डिमॉलिश केल्यानंतर त्याचं सगळं ते मटेरियल उचलून आम्ही गावच्या पलीकडे बायपास तयार केलेला आहे, जेणेकरून इथे यात्रा असल्यानंतर आम्हाला गावातून ये जा करता येत नाही किंवा मोठा वाहन येत नाही. तिकडे आम्ही रस्ता स्वखर्चाने तयार केला, त्याच्याकडे हरवून लावलं. त्या ठिकाणी आम्हाला कॉन्क्रिटीकरणाचा निधी घ्यावा, जेणेकरून जी काही मोठाली वाहतूक आहे, मोठ्या वाहनांची जी काही वाहतूक आहे ती पर्यायी गावच्या बाहेरून झाल्यानंतर जे काही रहदारीचा त्रास आहे तो गावात कमी होईल आणि एक रस्ते टिकण्याच्या दृष्टीने
जर अवजड वाहन गेल्यानंतर रस्ता खराब होतो. त्या ठिकाणी कितीही चांगलं काम झालं तरी जमीन सेटलमेंट होत असते, वर खाली होत असते, त्याला क्रॅकिंग होत असते. त्यामुळं तेवढी एक विनंती. त्यानंतर आमचा माळवाडीचा एक रस्ता आहे, जो सरपंच तिकडचे, उपसरपंच तिकडचे, सदस्य तिकडचे, पण आज सगळ्यात त्याचा तो गोल झालेला नाही. कारण आम्ही आमचं काम मागे ठेवले, बाकीच्यांची कामं पूर्ण करू. आम्ही आमच्याकडे निधी दिला होते, पण यांची त्यांनी कामं पूर्ण करून घेतली. त्याला एक आम्हाला 50-1 लाखाचा निधी टप्प्याटप्प्याने द्या. आम्ही म्हणत नाही आम्हाला एकदम, पण टप्प्याटप्प्याने आपल्याला ते पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यानंतर आता 14 नंबरवर मुख्यमंत्रीचा रोड झाला, म्हणजे धरणाच्या कॉलनीवरून ते उडर नंबर 1 पर्यंत धरणाच्या गणितीमध्ये 6 कोटी रुपयाचा मुख्यमंत्री ग्रामसडकमधून रस्ता तयार झाला. त्याला एक 1.5 किलोमीटरचा इथून रस्ता आहे, इथून वेस्ट काळेश्वरापर्यंत. त्या ठिकाणी त्याचा 30-54 मध्ये समावेश नाही. एक आपल्याला 15 लाखाचा निधी मिळाला होता, कर्जाच्या माध्यमातून मिळाला होता. त्या ठिकाणी आपण कॉन्क्रिटीकरण पूर्ण झाले, ते 40 मीटर 15 लाखात काम पूर्ण होतं. तर त्याला जर जोडला गेला तर जी नारायणगावची कनेक्टिव्हिटी याची ती आपली जवळ होईल. आणि त्या ठिकाणी काळी जमीन, त्या ठिकाणी थोडंसं चांगलं काम होणं गरजेचं आहे. कारण काळ्या जमिनीत पाऊस पडल्यानंतर रस्ता खूप वर खाली होतो, खड्डे पडतात. त्या ठिकाणी ते पूर्ण करायचा तुम्ही प्रयत्न सर्वजण करा. त्यानंतर अजून एक मागणी याची, या ठिकाणून कॅनलला एक रस्ता जातो, म्हणजे लेंडे स्थळाला आपल्या पिंपळवाडीच्या तिथे जो तो एक महत्त्वाचा रस्ता आहे. त्यानंतर आता आम्ही जे उद्घाटनाचं नाव टाकलं कोळेगावाच्या रस्त्यात, या ठिकाणून डायरेक्ट रस्ता निघाल्यानंतर साधारण 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे. म्हणजे त्याला पिंपळवाडीचे शेतकरी पलीकडून या साईडने काळवाडीचे शेतकरी 1.5 किलोमीटर आम्ही लांबी पण मोजली. साधारण त्याला खडीकरणाला 25 लाखाची गरज. आम्ही 38 फुटाचा रोड तयार केला, त्याच्यात 10 फुटाचं गटर, 28 फुटाचा रोड त्या ठिकाणी पूर्ण नाही, पण आम्हाला 4 मीटरच्या रुंदीने तो पूर्ण रस्ता आम्हाला कमीत कमी यावर्षी खडीकरण द्या. आम्ही तुमच्याकडे बाकी मागणी नाही करणार. त्याचं कारण असं, पहिल्या वर्षी जर बेस पक्का झाला तरच आपल्याला पुढच्या वर्षी त्याच्यावर हे करता येईल. साधारण 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे, कुठे व्यवसायाचे राहण्यात तो रस्ता करतो. त्यामुळे तुम्ही शॉर्टकटनी जरी कुठूनही आला, म्हणजे कोणताही माणूस, तर आपल्याला पर्याय रस्ता आम्ही तो उपलब्ध केला. आपण उद्घाटन जाणार त्या ठिकाणी मला दाखवतो. म्हणजे या सगळ्या मागण्या मागत असताना आमच्याकडे बचत गट आहे, आपल्याकडे गावठी म्हणजे स्कूल बोर्ड होतं, जुनं लिसा बोर्ड होतं. ज्यावेळी जिल्हा परिषद अस्तित्वात नव्हती बोर्ड होतं, त्या खालोखाल त्याच्यात 1 एकर जमीन आम्ही काढायला 1 एकरचा सातबारा आहे. त्या ठिकाणी मेडिटेशन सेंटर व्हावं असं आम्ही आता गजानन पाटील CEO आहे, त्यांची इच्छा होती आणि आम्ही विनंती केली होती. त्याच्याकडे ते ट्रेनिंगला गेले, मग तिला आता परत जॉईन झाले. त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे प्रयत्न करतो. त्याचं एक मेडिटेशन सेंटर झालं तर गावाला थोडं मनकळ या ठिकाणी मेडिटेशन सेंटर आहे. आणि आमच्या बचत गटांनाही थोडंसं त्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल, किंवा इतरही खेळाचं थोडंसं साहित्य हे करू. किंवा छोटंसं गार्डन, 1 एकर जागा आहे, भरपूर जागा आहे. त्या ठिकाणी आम्हाला हे नाविन्यपूर्ण उपक्रम करायचे. रस्ते होते, गटर होती, सगळ्या गोष्टी होती, पण लोकांचाही त्याबरोबर विकास झाला पाहिजे, आमची ही चांगली भावना आहे. हे सगळं होत असताना तुम्ही सगळेजण आता एकाच पक्षाचे आहात किंवा एकाच विचाराचे आहात, त्यामुळं ही कामं करणं अवघड नाही. तालुक्यात आपल्याच विचाराचे आमदार साहेब आहेत, त्यांच्याही कानावर या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत. मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी एकदम होणार नाही, पण टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टी आम्हाला मिळाव्यात. आणि परत एकदा जे काही तुम्हाला जे ग्रामीण मार्गाचे रस्ते जे सुचवले ना, ते आधी 3 मीटरने होते, आपल्याकडे त्याला 4 मीटरने करणे एवढी रुंदी उपलब्ध आहे. जर भविष्यात किती किलोमीटरचा आहे? लोकसभा भागातून हा पूर्ण रस्ता झालेला आहे आणि चांगलं काम झालेलं आहे.